सगळे बोलतात की प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था गोरगरिबांची नाही. मला तर वाटत नाही. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आहे ती गोरगरिबांचीच आहे. ना तरी मी इथं प्रॉपर राहणार आहे. मी फर्स्ट पासून तर आता माझे बॅचलर्स पर्यंत मी माझी सगळी डिग्री किंवा माझं सगळं एज्युकेशन मी प्रवरेमध्ये कंप्लीट केलेलं आहे. तर मग गोरगरिबांसाठी जर बाहेर जायचं ठरलं तर राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च, परत शाळेची फी वगैरे तर खूप जास्त असते. तसं इथं नाही. की किडा आता मी ऍग्रिकल्चरला आहे, तर मग ऍग्रिकल्चरचं नॉलेज कसं असतं, नुसतं पुस्तकी किडा नाही बनलं पाहिजे, प्रॅक्टिकल पण नॉलेज भेटलं पाहिजे, तरच ते कळतं. तर इथं आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज पण दिलं जातं. जसलीच आहे. सो मी म्हणजे LKG पासून आता डिग्री पर्यंत इथे शिकतेय. सो मला तरी वाटतं की गर्ल्ससाठी सेक्युरिटी खूप चांगली आहे, म्हणजे सेफ्टी आहे. कारण प्रथम वर्षाला पण त्यांनी 50% फी तर राज्य सरकारने माफ केली होती. उर्वरित 50% ही विखे साहेबांनीच आमची फी भरलेली. त्यामुळे तो कुटुंबाला खूप मोठा हातभार लागलेला आहे. माझं घरचं शेती काम आहे किंवा आई वडिलांना घरी जे काही पडलेलं काम, माझे वडील वाढलेले आहे 2021 पासून. तर मग माझी आई मोलमजुरी वगैरे करते. मी पण मला शेती वगैरे आहे थोडीशी पोटापुरती, ती शेती बघून मोलमजुरी करतो आणि उरलेल्या वेळेत जो दिवसभर जो काही वेळ आहे तो मी इथं पोलीस भरतीसाठी अभ्यासिक आहे. शांततामय वातावरणात येतो. हा ग्रामीण परिसरात फक्त एकमेव ठिकाणी आहे, PUP कॉलेज इथं प्रवरा परिसरात आहे, जो आम्हाला मोफत उपलब्ध आहे. प्रवरा शिक्षण संस्था जर नसती शिर्डीमध्ये तर काय झालं असतं? प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था या शिर्डीमध्ये गोरगरिबांचं शिक्षणच झालं नसतं. प्रामुख्यानं गोरगरिबांचं शिक्षण पुण्या मुंबई ठिकाणी किंवा बाकीच्या जिल्ह्यामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं म्हणलं तर गोरगरिबांसाठी नाहीच आहे. शिक्षणासाठी सगळे बोलतात का पैसा लागतो. मी बोलतो शिक्षणासाठी पैसा तर लागतो, पण नामदार साहेबांसारखे देव माणूस पण शिक्षणासाठी लागतात. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही संस्थेमध्ये 3,000 रुपयामध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी कोणत्याही विद्यार्थ्याला भेटणार नाही. कोविड नंतर आमचं कॉलेज चालू झालं त्यावेळेस सरकारने 50% फी माफ केली. मग साहेबांनी विखे साहेबांनी आमची 50% त्यांनी पण माफ केली. म्हणजे आमच्या घरच्यांवर काही कुठल्याही प्रकारचा लोड नाही राहिला. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझाच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, गेली अनेक दिवस झालं आपण विधानसभेचे 2 मुद्द्याचं बोल असं म्हणून वेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. एक वेगळा व्हिडिओ म्हणून आज मी कॉलेजमध्ये आलो. नेमकं कॉलेजच्या पोरांचं कसं चाललंय, कॉलेजच्या पोरांचं शिक्षणाविषयी काय चाललंय ते बघण्यासाठी मी आता प्रवरा शिक्षण संस्थेमध्ये आलोय. खरं तर अनेक पद्धतीच्या शिक्षण संस्था किंवा अनेक प्रकारचे कॉलेज यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. अनेकांकडून सांगण्यात येतं की प्रवरामध्ये अगदी KGL जर आपला मुलगा घातला तर अगदी डॉक्टर होऊन पदवी घेऊन त्या ठिकाणी बाहेर येतो, अशा प्रतिक्रिया आहेत. पण प्रामुख्याने नेमकी शिक्षण संस्था कशी चालू आहे, विद्यार्थ्यांबद्दल यांचं नेमकं म्हणणं काय, विद्यार्थी या ठिकाणी समाधानी आहेत का, मुली खास करून या ठिकाणी समाधानी आहेत का, हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. आणि प्रामुख्यानं लोकांकडून काल त्या ठिकाणी बोलण्यात आलं की ही शिक्षण संस्था त्या ठिकाणी श्रीमंतांचे, गोरीगरीबाला त्या ठिकाणी विद्यार्थी नाहीत. बोलूया विद्यार्थी नेमकं काय बोलतील, विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया. चला, विद्यार्थी थांबलेत, बोलूया त्यांच्यासोबत संवाद साधूया. तर आपण कॉलेजमध्ये आलोय. कट्टा इथे कॉलेजचा मुलं मुली त्या ठिकाणी बोलत बसलेत. नेमके काय चर्चा आहे, काय विषय आहे, खरं त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दादा आहे, सुरुवात दादापासून करू. नमस्ते. नमस्ते सर. काय नाव? माझं नाव गायकवाड निलेश कैलास. आश्वी खुर्द या कॉलेजमधून. ACS खुर्द म्हणजे जवळच आहे इथनं. जवळच आहे. ACS आणि CS कॉलेजमधून करत आहे शिक्षण आहे. हा, शिक्षण करतो. MSc ला आता मी लास्ट इयरला आहे. बरं, महत्वाचं म्हणजे आमचा विषय की प्रवरेतलं शिक्षण कसं विद्यार्थ्यांचं ते माहित करून घ्यायचं आम्हाला. सर चांगलं आहे एकदम, म्हणजे सगळ्या सोयी सुविधा मिळते कॉलेजमध्ये. आणि प्रॅक्टिकलसाठी लॅब आहे, परत सगळ्या गोष्टी अवेलेबल होत आहे, पुस्तक अवेलेबल होत आहे. म्हणजे घरचे काय करतात पालक? माझे वडील शेती करतात. शेतकरी. तर असं सांगितलं जातं की गरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था नाही म्हणून, असं आहे का? नाही, सगळ्यांसाठी, कोणत्याही जातीचा असो किंवा कोणत्याही धर्माचा असो, कोणता इथं कॉलेजमध्ये प्रवरा या कॉलेजमध्ये कधीच भेदभाव झालेला नाही. ठीक आहे. काय म्हणतो दादा? नमस्ते. नमस्कार. काय नाव? माझं नाव शैलेश मस्के. गाव? शिपलापूर. कुठं आलं ते? आश्वी शेजारी. आश्वी शेजारी. हो. बरं. तर आम्हाला माहित करून घ्यायचं की प्रवृत्तीला नेमकं शिक्षण कसं चालू आहे, ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण पाहिजे ते मिळतं. आणि महत्वाचं म्हणजे इथून शिकून गेलेले पुढे विद्यार्थी काय माहिती का काही? हो सर, भरपूर बाहेर आउट ऑफ याच्यामध्ये गेलेले. आणि इथलं शिक्षण असं म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे ना आत्ताच्या घडामोडीमध्ये, म्हणजे तेवढं स्तराचं पाहिजे ना तेवढं स्तराचं भेटतं. वेल सेटेड लॅब्स, नंतर हाय एज्युकेटेड सर्स सगळं भेटतं त्यांना. गोरगरिबांसाठी शिक्षण? हो, गोरगरिबांसाठीची शिक्षण संस्था ही पंचकुशीतले सगळे प्रकारचे मुलं इथं शिकायला येतात. गरीब असो सगळे. काय करतात? माझे बालक इथं PMT मध्ये जॉबला आहे आणि शेती पण. तर एखाद्या वेळेस एखाद्या विद्यार्थ्याला जर फीची सवलत पाहिजे असेल किंवा काय करते तर? हो, करतात ना. आता यावेळेस कोविड नंतर आमचं कॉलेज चालू झालं त्यावेळेस सरकारने 50% फी माफ केली. मग साहेबांनी विखे साहेबांनी
आमची 50% त्यांनी पण माफ केली, म्हणजे आमच्या घरच्यांवर काही कुठल्याही प्रकारचा लोड नाही राहिला, म्हणजे पूर्ण मोफत केली. पूर्ण मोफत झाली आमची फी. ह्यांनी कशी काय 50% माफ केली ते सगळ्यांची आर्थिक हे बघून कोविड नंतर सगळ्यांचे आर्थिक हे कमी झालं ना त्याच्यामुळे. बरोबर. आणि अख्ख्या याच्यामध्ये एवढीच एक घटना आहे की विखे साहेबांनी एवढे त्यांनीच फक्त नाही का हे केलेलं आहे, फी भरलेली आहे सगळ्या पंचायतीतली. स्टाफ कसा आहे शिक्षक स्टाफ वेल एज्युकेटेड स्टाफ आहे, सगळ्यात चांगले आहे, सगळे प्रकारे सगळं सपोर्ट करतात. चांगलं शिकवतात. पाहिजे का अपेक्षा आहे का विद्यार्थी? नाही सर, सगळं वेल सेटेड इथं. अपेक्षा अशी काही चेंजेस नाही व्हायला पाहिजे. ही अजून म्हणजे इथं जास्त त्यांनी ऍडमिशन घेऊन त्यांचं भवितव्य हे केलेलं आहे. बरोबर. रूल कसे घेतले बाकीचे? रूल्स चांगले, कारण की सिक्युरिटी म्हणा, प्रत्येकाचं कौशल्य वाढवण्यासाठी पण भरपूर हे प्रत्येकाला वाव भेटली पाहिजे, प्रत्येक कलागुणांना. प्रामुख्यानं या संस्थेवरती काही जणांची टीका पण होते की गरिबांना शिक्षण मिळत नाही, शिक्षण इथलं चांगलं आहे, काय आहे तशी? नाही, तसं नाही. पाहिलं तर मग मी पण एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. शेतकरी कुटुंबातलं बोललं तर माझे वडील शेती मजुरी, शेती म्हणजे पूरक शेती नाही, थोडी शेतीशी आहे आणि ते शेतीत काम करतात. परंतु आज मी जे शिक्षण घेतोय, जे मी केमिस्ट्री विषयामध्ये आज मास्टर ऑफ सायन्स या पदवी घेत आहे, त्या पदवीसाठी बाहेर पुण्या ठिकाणी गेलं तर महिन्याला मला कमीत कमी 20,000 ते 25,000 रुपये बाहेर राहण्यासाठी आणि खाण्यासाठी खर्च येतो. ते शिक्षण माझं आता अद्याप फुकट म्हणलं तरी या प्रवारा शिक्षण संस्थेमध्ये होतंय. आणि शिक्षणाच्या बाबतीत फी बद्दल बोलायचं ठरलं तर मला स्कॉलरशिप पण पूर्णपणे मिळते. मला स्कॉलरशिप मिळून मला फक्त एक 1,500 रुपये मास्टर ऑफ सायन्स साठी भरावं लागतात, आणि 1,500 रुपयामध्ये फक्त 1 वर्षासाठी. म्हणजे माझी मास्टर ऑफ सायन्स डिग्री म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन फक्त माझं 3,000 रुपयामध्ये होतंय. अद्यापही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही संस्थेमध्ये 3,000 रुपयामध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी कोणत्याही विद्यार्थ्याला भेटणार नाही. आणि ते बोलायचं ठरलं तर सुविधांबद्दल बोलायचं ठरलं तर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे जेवढे कॉलेज असतील, इंजिनिअरिंग कॉलेज असतील, परत नर्सिंग कॉलेज असतील किंवा BSc ज्युनियर कॉलेज असतील किंवा सिनियर कॉलेज असतील, एवढ्या कॉलेजमध्ये सगळ्या सुसभ्य अशा पूर्णपणे सुरक्षा असेल किंवा सगळ्या योजना ज्या शासकीय योजना विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जातात, या पूर्णपणे सगळ्या योजना नामदार साहेब स्वतः बघून सगळ्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात. सध्याला आता चाणक्य कौशल्य विकास योजना जी आहे ती महाराष्ट्रातून एका विद्यार्थ्याला 6,000 रुपये दिले जातात त्या योजनेमार्फत. पण साहेबांनी स्वतः त्या योजनेमध्ये पुढाकार घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला 18,000 रुपये या योजनेतून दिले जाणार आहे. आणि असं बोललं, काही जण टीका करतात की या गोरगरिबांसाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था नाही, तर मी सांगू शकतो ही कशा प्रकारे आहे. गोरगरिबांसाठीच ही शिक्षण संस्था आहे. या संस्थेमध्ये जाती भेद किंवा कोणताही भेद न करता जो विद्यार्थी येथे येईल, इथं फक्त प्रवरेचा एक विद्यार्थी म्हणून आणि स्टुडंट म्हणूनच त्याच्याकडे बघितलं जातं. याबद्दल एवढंच. प्रवरा शिक्षण संस्था जर नसती शिर्डीमध्ये तर काय झालं असेल? प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था या शिर्डीमध्ये गोरगरिबांचं शिक्षणच झालं नसतं. प्रामुख्यानं गोरगरिबांचं शिक्षण पुण्या मुंबई ठिकाणी किंवा बाकीच्या जिल्ह्यामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं म्हणलं तर गोरगरिबांसाठी नाहीचे. शिक्षणासाठी सगळे बोलतात का पैसा लागतो. मी बोलतो शिक्षणासाठी पैसा तर लागतो, पण नामदार साहेबांसारखे देव माणूस पण शिक्षणासाठी लागतात. बरोबर. बाकीचं इथलं स्टाफ कसं आहे शिक्षण? स्टाफ बोलायचं ठरलं तर मी आश्वी कॉलेजचा विद्यार्थी आहे. तर माझं गाव खूप छोटंसं आहे. 3 किंवा 3,500 लोकसंख्येचं आश्वी गाव आहे. त्या गावामध्ये एवढं मोठं म्हणजे आम्ही 800 विद्यार्थ्यांची संख्या आहे आमच्या कॉलेजमध्ये. तर आम्हाला जेवढे शिक्षक आहेत तेवढे सेट नेट क्वालिफाय झालेले शिक्षक आणि PhD झालेले पण शिक्षक आहे आम्हाला. आणि लॅब बद्दल बोलायचं ठरलं तर जे पूर्णपणे केमिकल अवेलेबल आहे. आणि सध्याला जे आम्ही रिसर्च पेपर तयार करतोय ते आश्वी ठिकाणी रिसर्च पेपर तयार करतोय, म्हणजे तर ते पेपर पुण्या मुंबई ठिकाणी जे मास्टर ऑफ सायन्स घेतात त्यांचे पण पेपर झालेले नसेल मी हे असं मला वाटतं. पूर्णपणे आश्वीमध्ये काका म्हणत होते की इथं KG जर लहान मुलगा घातला तर ते परत डॉक्टर होऊन संपतं, डॉक्टर होऊनच बाहेर निघतो. हो. आता जे PhD झालेले आमचे जे शिक्षक आहेत ते आता 2-3 शिक्षक गायडन्स करतात PhDचा. तर मग मी आता मास्टर ऑफ सायन्स करतोय. पुढच्या वर्षी मी पुणे युनिव्हर्सिटीची एंट्रन्स परीक्षा PhDची दिली तर मी हमखास तिथंच PhD बनून गायडन्स करून PhD करू शकतो. आणि मी पण एक PhD होऊन मी पण पहिलीला प्रवरेमध्ये आलतो. आता मास्टर ऑफ सायन्स म्हणजे मी 17वीला आज 17वी होऊन म्हणजे मास्टर ऑफ सायन्स घेऊनच बाहेर निघणार आहे. आणि PhD घेऊन माझं पण डोक्यात PhD घेऊनच मी बाहेर निघणार पूर्णपणे. आणि सगळ्यात महत्वाचं जे टीका करतायत त्यांना गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांविषयी त्यांना प्रेम नसेल किंवा जिव्हाळा नसेल म्हणून या गोष्टी बोलतायत. आणि साहेब बोलून न दाखवता जे करून दाखवताय हेच पूर्णपणे
साहेब असतील किंवा डॉक्टर सुजय विखे पाटील असतील, त्यांच्याकडून काय आदर्श घेण्याचा काय विद्यार्थ्यांना? खूप आदर्श घेण्यासारखं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते राजकारण न करतात, ते समाजकारण करतात. सगळ्यात महत्वाचं महत्त्वाचा पाहिलं. विषय राहतो. राजकारण शाळेमध्ये होते का? नाही, राजकारण शाळेमध्ये कधीच होत नाही. हा. एकदा शाळेच्या गेटवरती आले आणि गेटच्या पुढं ज्या विद्यार्थ्यांनी एकदा म्हणजे कॉलेजचा युनिफॉर्म घातला का, त्या राजकारणाचा काही संबंध येत नाही. पूर्णपणे विद्यार्थी प्रवरित आला, तो फक्त विद्यार्थी म्हणूनच, राजकारणाच्या याच्यात काही कुठेही संबंध येत नाही. बरोबर. आता महत्वाची प्रतिक्रिया आणि अभ्यासू प्रतिक्रिया दादाकडून बघायला मिळते. नमस्कार दादा. नमस्कार. टेन्शन मध्ये आहे कुठल्या? नाही टेन्शन नाही ना? नाही. हा. आता हे सांगते सगळं खरं आहे का यांचं? हो सगळं खरं आहे. हा. सगळं सगळं हो व्यवस्थित आहे, सगळं हो सोयीचं एकदम आहे? एकदम व्यवस्थित. हा. तुमची काय प्रतिक्रिया आहे शाळेबद्दल इथल्या कॉलेजबद्दल? शाळेत चांगले आमचं कॉलेज. हा. सगळ्या व्यवस्था आहेत. हा. शिक्षक चांगले आहेत. बर. सगळे गाईड करतात आम्हाला. पुढे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन करतात. नमस्ते. तुम्ही काय करता? मी कॉलेज ऑफ एबीएम ला आहे, इथं लोणीलाच आहे. इथंच? हो इथंच. लोणीला का इथं? म्हणजे ही लोणी सगळं ना? हो इथंच इथंच. काय प्रतिक्रिया आहे? एवढी मोठी शिक्षण संस्था आहे का सगळी ज्यावेळी पायाकडे सोयी सुविधा आहेत का महत्वाची? मुळात आमचे जे डिग्री कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट BSc ऑनर्सची जी आमची डिग्री, ही डिग्री जे आहे ती आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी फक्त इथं आपल्या लोणीमध्ये, आणि मग बाकीचा विचार करायला गेलं तर चांगले कॉलेजेस फक्त नाशिक झालं, पुणे झालं, अशा ठिकाणी या डिग्रीचा कोर्स आहे. पण मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये पण मुलांना शेतीविषयीची जी उद्योजकता आहे ती त्यांच्या डेव्हलप व्हायला पाहिजे. या अनुषंगाने नामदार साहेबांनी पुढाकार घेऊन इथं ते कॉलेजची स्थापना केली. त्याच्यामुळे माझ्यासारख्या इतरही माझ्या वर्गामध्ये 40 मुलं आहे. या सगळ्या मुलांना याच्यातून शिकायला भेटतंय. तर तुमचे मित्र बाहेर पण तुम्ही मला नाशिकला असतील, मुंबईला असतील, मित्र आहेत, तिकडली कंपनी काय करता येत? नाही, मुळात मला असं म्हणायचं आहे की तिकडं जे जाणं आहे तिकडं राहण्याचा खर्च असेल, नाही शिक्षणाच्या बाबतीत मी आजही म्हणून की आमचे कॉलेज असेल ते यांना कधी पण वरचढचे आहे. सांगितलं की कोरोना काळामध्ये 50% फी माफ झाली. तुला झाली, माझी पण झालेली आहे. आणि त्याच्यामुळे जो अर्थसहाय्य भेटलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या पण कुटुंबाला कुठेतरी रिलीफ भेटलेलं आहे. काय करते तुमच्या कुटुंबातले? माझे वडील पण शेतकरीच आहे. शेतकरी? किती शेती आहे? आम्हाला 13 एकर. 13 एकर शेती आहे. ठीक आहे. दादा नमस्ते. नमस्कार. तुमचं कुठलं गाव? माझं गाव आडगाव बुद्रुक. बर. आणि माझं नाव मारुती लहामगे. काय करतो तुम्ही? मी सर पोलीस भरतीसाठी तयारी करत आहे. आपल्या नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आपल्या प्रवरा ग्रामीण विद्यार्थी जे आहेत, प्रवरा परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना 2019 सालापासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलं. आणि तेथे आम्हाला सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक, शिक्षक, तसेच इतर मोफत पुस्तके, त्यानंतर मोफत वायफाय सुविधा आहे, शुद्ध पिण्याचे पाणी आहे, तसेच वृत्तपत्र, हे सर्व गोष्टी मोफत. त्याबरोबर आम्हाला पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी जो मैदान हवा आहे 400 मीटर, आम्हाला पोलीस भरतीसाठी 1600 मीटरची रनिंग आहे, 100 मीटरची रनिंग आहे. त्यासाठी पूर्ण जो एक राऊंड पूर्ण करावा लागतो आम्हाला, तर 400 मीटरचा राऊंड पूर्ण करावा लागतो. तर तसा पूर्ण ट्रॅक हा ग्रामीण परिसरात फक्त एकमेव ठिकाणी आहे, PUP कॉलेज इथं प्रवरा परिसरात आहे, जो आम्हाला मोफत उपलब्ध आहे. माझं घरचं शेती काम आहे किंवा आई वडिलांना घरी जे काही पडलेलं काम, माझे वडील वाढलेले आहे 2021 पासून. तर मग माझी आई मोलमजुरी वगैरे करते, मी पण मला शेती वगैरे आहे थोडीशी पोटापुरती, ती शेती बघून मोलमजुरी करतो. आणि उरलेल्या वेळेत जो दिवसभर जो काही वेळ आहे तो मी इथं पोलीस भरतीसाठी अभ्यासिक आहे, शांततामय वातावरणात येतो, अभ्यास करतो. संध्याकाळी सकाळी तर ग्राउंड आहे भव्य दिव्य आणि मोफत आहे. त्याचा मी पूर्णपणे आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना, प्रवरा परिसरातील विद्यार्थ्यांना खूप खूप फायदा आहे आणि खरंच फायदा आहे. तर एखाद्या वेळेस अडचण आली, आर्थिक अडचण आली, काय मदत होती यांची? हो, 100% मदत होती. जर आम्हाला आज ही जी साहेबांची जी संकल्पना आहे की आज जर तुम्ही साधा पोलीस भरतीचा क्लास लावायचं म्हटलं तर तुम्हाला पुण्यासारख्या शहरात जावे लागेल. तर किमान जर तुम्ही पोलीस भरतीचा म्हणजे साधी सरळ सेवा परीक्षा आहे, पोलीस तलाठी असेल, तर याचा जर तुम्ही एक 6 महिन्यासाठीचा कोर्स लावला किंवा 1 वर्षासाठीचा कोर्स लावला तर त्याची फी फक्त 12,000 रुपये आहे. त्यानंतर तुम्हाला राहण्यासाठी, मैदानीसाठी, शिक्षकांसाठी म्हणजे असे 40-50 हजार रुपये तुम्हाला सहज एका वर्षासाठी मोजावे लागतील. तर आम्हाला इथं प्रशिक्षण मोफत आहे, ग्रंथालय मोफत आहे, पुस्तकं मोफत आहे, तसेच जो उपहार सकाळी दिला जातो हे पण आमदार साहेबांनी आम्हाला मोफत दिलेला आहे. आणि वायफायची सुविधा दिलेली आहे. त्यानंतर पिण्याचं पाणी एका छताखाली आणि अगदी मोफत मिळतं. अशी प्रतिक्रिया करत पोलीस भरती करणारे मित्र आहे. ताई आमच्या काय म्हणते? ताई नमस्ते. नमस्ते. तुमचं कुठलं गाव? कोल्हार. कोल्हार. हो. बर.
तुम्ही काय करता इथं? मी ते सीबीटी कॉलेजला स्टुडंट आहे, फायनल इयरला. तर सध्या प्रोजेक्ट चालू आहे. प्रोजेक्ट चालू आहे. हो. आता हे सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली, तुम्ही ऐकली. हो. विश्वास आहे म्हणजे आहे का सगळ्यांचं बरोबर आहे? हो, सगळं बरोबर आहे. हा. हो. मग कसं काय शिक्षण संस्था कशी घेतल्या? इथं चांगले आहे सगळ्या शिक्षण संस्था वगैरे स्टाफ सगळं. इथला? हो, स्टाफ पण चांगला आहे. म्हणजे स्टाफ हा PhD लेवल पर्यंत आहे. ते खूप छान गायडन्स वगैरे करतात आमच्या प्रोजेक्टमध्ये. हा. आणि एक चांगले ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल पण सांगू का, क्लासेस वगैरे असतात, बँकिंगचे क्लासेस असतात. म्हणजे बाहेर जाण्यापेक्षा इथेच ते आमचे क्लासेस वगैरे करून घेतात. आणि हा. आम्हाला बुक्स पण अवेलेबल करून दिलेले आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. हा. तुम्ही अप डाऊन करता का इथे जास्त? नाही, अप डाऊन करते आम्ही. सोयी कशी आहे जायची? नाही, मी माझ्या स्कूटीवर येते. हा. मग तशी आहे व्यवस्थित सोय वगैरे. पालक काय करते तुमचे? शेतकरी आहे. शेतकरी आहेत. हो. बर. तर मुलींसाठी असेल किंवा किती महत्वाची शिक्षण संस्था प्रवरा म्हणजे? खूप आणि म्हणजे ही संस्था जर नसती तुम्हाला कुठे शिक्षण जायला लागलं असतं? बाहेरच ऑफकोर्स बाहेरच जावं लागलं असतं. पण इथे असल्यामुळे माझ्या घरच्या पॅरेंट्सला पण खूप सारी मदत होती. आणि राहण्या पिण्या खाण्याचा सगळा खर्च वाचला जातो. आणि एक अशी म्हणजे इथलच्या जवळ जवळ आणि खूप छान संस्था ही. आणि एक्सपोजर पण छान भेटतात इथे. आणि शिक्षण पण खूप चांगलं भेटलं. ताईची अतिशय महत्वाची प्रतिक्रिया बघायला मिळते. ताई नमस्ते. नमस्ते. तुमचं कुठलं गाव? उमरी. तुम्ही काय करता? मी CABT लोणी बायोटेक. बरं. तर सर्वात महत्वाची म्हणजे महिला सुरक्षितता अतिशय महत्वाची आपल्या ह्याच्यामध्ये समाजामध्ये. त्याची जागृती पण संपूर्ण कॉलेजमध्ये तिथे होते. आहे का प्रवरीमध्ये तशी जनजागृती आहे आणि महिला किंवा मुली सुरक्षित आहेत का खास करून? या ऑब्विसली मुली सुरक्षितच आहेत. कारण इथे म्हणजे मुलींच्या सुरक्षितेवर पण तेवढंच लक्ष दिलं जातं जेवढंच मुलांचं कौशल्य वाढवण्यावर दिलं जातं. त्यामुळे मग इथे प्रत्येक शिक्षकाचं बारीक पूर्ण मुलांवर लक्ष असतं. इथला सगळा जो स्टाफ आहे बऱ्यापैकी स्टाफ आहे इथला PhD म्हणजे डॉक्टरेट केलेला आहे. आणि इतरही जो स्टाफ आहे तो पण खरंच खूप चांगला आहे. कारण इथे थेरॉटिकल नॉलेज पण खूप चांगलं दिलं जातं. आणि बायोटेकचे कॉलेज जर आपण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये बघितलं तर तिथं जेव्हा आपण प्रॅक्टिकल करायला जातो तेव्हा तिथं प्रॅक्टिकलसाठी फक्त तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दाखवले जातात ना की ते इन्स्ट्रुमेंट हाताळून दिले जात नाही. तसं इथे प्रत्येक इन्स्ट्रुमेंट तुम्हाला म्हणजे शिक्षक जाणून सांगतात की तुम्ही करा ते. म्हणजे इथे इन्स्ट्रुमेंटला हात लावा, प्रॅक्टिकल करा, तुम्ही शिका. या गोष्टीवर भर दिला जातो ना की तुम्ही फक्त बघून शांत बसा असं नाही. खास करून मुलांना अडचण आली तर मुलं कुठे पण व्यक्त होऊ शकतात. पण मुलींना जर अडचण आली शिक्षण संस्थेमध्ये काय अशी सोय आहे का तुमची? प्रत्येक क्लासचे आता म्हणजे आमच्या लास्ट इयर पर्यंत प्रत्येक क्लासला एक काउन्सिलर मुलींसाठी दिलेलं, प्रत्येक एक टीचर दिलेलं आहे. मग ज्या मुलीला जी काही अडचण असेल ती टीचर जाऊन काउन्सिलरशी बोलते. काउन्सिलर त्यावर योग्य तो सल्ला हे करतात. आणि मार्ग निघतील का इथून? हो निघतात. आता जी तुम्ही कोर्स करताय तो कोणता? इथं ही सोडलं तर जवळ कुठे आहे दुसरीकडे? नाही इथे नाही. मग ऍग्रिकल्चर कॉलेज सोडलं तर इथे मग दुसरीकडे बायोटेक तर नाहीच आहे. मदडगावला ऍग्रिकल्चर कॉलेज, बायोटेक फक्त इथे लोणीमध्येच. आणि त्यांच्या इतरही अजून खूप साऱ्या योजना इथं कमवा आणि शिकवा योजना पण त्यांनी चालू केलेली. म्हणजे इथं ते मशरूम कल्टिवेशन असतं. ते मुलं त्यामध्ये मशरूमचं जे उगवलं जातं ते मुलं स्वतः इथं मार्केटिंग करतात. म्हणजे या प्रकारे मुलांचं पण कौशल्य वाटतं की ते कसं मार्केटिंग वगैरे करायचं. आणि त्यातून जे येणारं इन्कम आहे ते सगळं मुलांना दिलं जातं. म्हणजे हे पण जे गरीब मुलं आहेत बिलो पॉवर्टीला आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप हेल्पफुल आहे. काय बदल पाहिजे अपेक्षा इथं? बदल तर बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट आहेच. बदल असं काही पर्टिक्युलर सांगता येणार नाही. सगळ्या गोष्टी आहेत ज्या बेसिकली लागतात सर्व त्या सगळ्या इथं अवेलेबल आहेत. हॅपी आहेत का मुली सगळ्या? हो सगळ्या आहेत. ठीक आहे. अशी ताईंची प्रतिक्रिया बघायला मिळते. ताई नमस्ते. नमस्ते. तुम्ही कुठून आला? मी प्रवरनगरला राहते. इथं जवळच? हो. काय प्रतिक्रिया काय एवढ्या सगळ्यांनी प्रतिक्रिया दिली तुम्ही ऐकली अशीच आहे काय वेगळी तुमची? नाही 100% अशीच आहे. रियालिटी आहे. सगळ्यांनी एकदम बरोबर हवी तशीच सांगितली आहे तसे सांगितले. तर बदल काय व्हायला पाहिजे काय महत्वाचं म्हणजे? तशी इम्प्रुव्हमेंट हवी तशी भरपूर झालेली आहे. पण असेलच तर ते साहेब करतीलच. हो. स्टाफ कसा घेतला? स्टाफ वेल एज्युकेटेड आहे, फ्रेंडली आहे. मेन म्हणजे गरज पडेल तेव्हा कामं येतात ते. बाकी बस. साहेबांची कधी मदत होते कधी किंवा एखाद्या फीची अडचण असेल काय असेल होती? हो ऑब्व्हियसली होतीच. थोडीफार सवलत म्हणजे जर डिले होत असेल जसे आता माझे पप्पा शुगर फॅक्टरीमध्ये आहेत तर कधी सॅलरी वेळेवर नाही होत तर थोडाफार डिले होतो. तर त्यासाठी टीचर्सला सांगायचं, टीचर स्टाफ वगैरे ते कोऑपरेट करता आणि मग सवलत हवी तशी भेटते. इथलीच आहे. सो मी म्हणजे LKG पासून आता डिग्री पर्यंत इथे शिकतेय. सो हो LKG पासून ते म्हणजे प्रवरेच्या याच्या क्षेत्रात. हो प्रवरेमध्येच. सो मला तरी वाटतं की गर्ल्ससाठी सेक्युरिटी खूप चांगली आहे म्हणजे सेफ्टी आहे. तर गर्ल्सचा काही असा विषय नाही. ठीक आहे. ताई नमस्ते. नमस्कार. तुमचं गाव कुठलं? मी डोराळ्याची. बरं. पालक काय करतात तुमचे? शेतकरी. सगळे शेतकऱ्यांचे आपले सगळे? हो शेतकरी. जास्त शेतकऱ्यांची मुलं दिसायला लागली तिथं. हो. काय शेतकऱ्यांसाठी कशी संस्था आहे? हो चांगली आहे खूप.
टीचर्स वगैरे सगळे चांगले आहेत. म्हणजे कसं असतं दुसरीकडे नुसतं पुस्तकी किडा, आता मी ऍग्रिकल्चरला आहे तर मग ऍग्रिकल्चर नॉलेज कसं असतं, नुसतं पुस्तकी किडा नाही बनलं पाहिजे, प्रॅक्टिकल पण नॉलेज भेटलं पाहिजे तरच ते कळतं. तर इथं आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज पण दिलं जातं. जसं की आता आमच्या परिसरात स्ट्रॉबेरी, ब्रोकोली, वॉटरमेलन असे वेगळे वेगळे प्लॉट्स लावलेले ते, जेणेकरून ते लावायचं कसं नाही, त्याच्यासाठी बेड्स कसे बनवायचे, मग ते लावायचं कसं, ते उगवायचं कसं, हे सगळं नॉलेज आम्हाला इथं प्रॅक्टिकली दिलं जाते. नुसतं पुस्तकी किडा नाही बनवलं जाते. आणि एवढंच नाही तर आमचे शिक्षक पण खूप चांगले. जसं की आम्हाला नवीन नवीन तर मुलांना काही येत नसतं, जर आम्हाला काही जमलं नाही तर आमचे शिक्षक ओरडत वगैरे नाहीत, तर ते स्वतः करून दाखवतात. आमच्याशी एकदम मित्रासारखे राहतात. सगळं केलीच होती, पण आम्हाला पण म्हणजे आता आम्हाला 50% साहेबांनी दिली होती. म्हणजे आम्ही इथं मोफत शिक्षण घेतलं पहिल्या वर्षी. तर मग गोरगरिबांसाठी जर बाहेर जायचं ठरलं तर राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च, परत शाळेची फी वगैरे तर खूप जास्त असते, तसं इथं नाही. आणि सवलत पण आम्हाला भेटते. जर साहेबांना सांगितलं की नाही आम्हाला आता थोडीशी अडचण आहे, थोडीशी आम्हाला थोडासा टाइम द्या की आम्ही भरू फी ना, तर अजिबात नाही, शिक्षणासाठी अडवलं जात नाही अजिबात. तिच्या प्रतिक्रिया. ताई नमस्ते. नमस्ते, तुमचं गाव मी कुठलं? बेंद्रे त्रिवेणी, बाबळेश्वरचे राहणारी. बाबळेश्वर. हो. खुर्द का बुद्रुक आहे ते आहेत की दोन? नाही, लोणी साईडला राहते मी. तिकडे लोणी लोणी साईडला. साईडला. बरं. हो. काय एकूण या प्रतिक्रिया बघितल्या, महत्वाचं म्हणजे ओके. शिक्षण संस्था कशी आहे आणि शिक्षक स्टाफ कसा आहे, जे मुलांना अपेक्षा आहे ते सगळे भेटते का? पहिल्यांदा मला असं सांगायचंय की कोणताही विद्यार्थी असो, मुलगी असो किंवा मुलगा, तर कॉलेजला यायचं म्हणजे या प्रवरा परिसरात यायचं म्हणजे की जाण्या येण्याची सोय पाहिजे. मग काही गाडीवर अपडाऊन करतात, पण सगळ्यांना शक्य नसतं. ग्रामीण भागात तर सगळ्यांना शक्य नसतं. मग प्रवरेने आम्हाला बस सुविधा उपलब्ध करून दिलेलं आहे. तर मग लांब लांबचे विद्यार्थी येतात, शिर्डी करून विद्यार्थी येतात, संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर अशा वेगवेगळ्या परिसरातून विद्यार्थी येतात. आणि मी सुद्धा त्या बसचा फायदा घेतलाय. मी आता लास्ट इयर मध्ये शिकते, तर मी 3 वर्ष कंटिन्यू बसचा फायदा घेतलाय. तर मला त्याचा उपयोग झालाय माझ्या डिग्रीमध्ये. आणि इकॉनॉमिक पण मला म्हणजे कमी फी असल्यामुळे मला कमी फी मध्ये अपडाऊन करण्यात काही प्रॉब्लेम नाही आला बसने. आणि मी बायोटेकचे विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला सगळं रिसर्चच्या रिलेटेड वर्क असतं. तर मी माझं लास्ट इयरचा प्रोजेक्ट DFR इन्स्टिट्यूट पुणे इथे केला. तर तिथे मी असं ऑब्झर्व केलं की तिथे एकच PCR होता की जो आमच्या कॉलेज 2003 मध्ये आमचं पहिलं कॉलेज आहे बायोटेक कॉलेज, की ते महाराष्ट्रात झालं. पण विखे साहेब असल्यामुळे आम्हाला 5 PCR की जे 2-3 लाखाचे इन्स्ट्रुमेंट आहे, एकच इन्स्ट्रुमेंट 3 ते 4 लाखाचे इन्स्ट्रुमेंट, एकच इन्स्ट्रुमेंट, असे 5 इन्स्ट्रुमेंट आमच्या कॉलेजला अवेलेबल करून दिले विद्यार्थ्यांच्या याच्यासाठी, डेव्हलपमेंटसाठी. तर ते खूप आमच्यासाठी बेनिफिशियल आहे. आणि बायोटेकला असल्यामुळे आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्वाचं असतं. आणि आमचा जो वेल एज्युकेटेड स्टाफ आहे, PhD आहे, डॉक्टरेट सगळे स्टाफ आहे, तर ते आम्हाला खूप चांगलं गायडन्स करतात की बाहेर पण जा, चांगलं नॉलेज घ्या, आपल्या फ्री परिसर आहे आपल्या प्रवरेचा, तर चांगला गायडन्स घ्या. आणि तुमच्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला काय करता येईल पुढे, त्याचा खूप गायडन्स केला जातो इथे. आणि खूप भारी आहे. मी आता बॅचलर्स करते ना, तर बायोटेक्नॉलॉजी खूप छान आहे. आणि असं नाही की स्पर्धा परीक्षांसाठी इथे प्लॅटफॉर्म अवेलेबल नसेल, PUP कॉलेजला पण आम्हाला तिकडे पाठवतात की तिकडे करा, तुम्ही बँकिंग करा, MPSC UPSC करा, अशा वेगवेगळ्या सुविधा इथे उपलब्ध करून दिलेल्या. बरोबर. तर घरी कधी पालकाकडून किंवा असं कधी ऐकायला भेटलं का? कारण तुमचे जे अध्यक्ष आहेत ते राजकारणात आहेत, कधी राजकारण या संस्थेमध्ये होतं, तुमचे मित्र मैत्रिणी शिकून मोठे जॉब लागले? माझी स्वतःची बहीण आहे का, तिने MCA कम्प्लीट करून ती आता जॉब करते पुण्यामध्ये. बरं. त्यामुळं सगळ्या मुलींसाठी म्हणून खास संस्था आहे. हो, खूप चांगली आहे, खूप वेल एज्युकेटेड. आणि खरंच अशा ग्रामीण भागातल्या लोकांना, तरी मी इथं प्रॉपर राहणार आहे. मी फर्स्ट पासून तर आता माझे बॅचलर्स पर्यंत मी माझी सगळी डिग्री किंवा माझं सगळं एज्युकेशन मी प्रवरेमध्ये कम्प्लीट केलेलं आहे. तर सगळ्यात बेस्ट संस्था आहे. बेस्ट आहे. हो. ताई नमस्ते. नमस्कार, तुम्ही कुठून आला? मी सोनगावची. सोनगाव. तर सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकली असतील. हो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण जसं पाहिजे आहे तुम्हाला भेटते का? हो, नक्की भेटतंय. काय बदल पाहिजे इथं? नाही, काहीच नाही, जे आहे ते अतिउत्तम आहे. त्यामुळे काही बदल व्हावा अशी अपेक्षा तरी नाहीये. कधी आजपर्यंत अडचण आली का इथं मुलींना? नाही, कधीच नाही आली. एकदम सेफ्टी आहे आणि छान आहे कॉलेज. छान आहे. हो. तुम्ही येऊन जाऊन करता इथं राहून? हो, येऊन जाऊन येऊन करतो जाऊन करता. अपडाऊन. कसं? येस, स्कूटीने. तुमच्या गाडीनेच येत आहे? हो. बरं, ठीक आहे. ताई नमस्ते. नमस्ते. तुमचं गाव कुठलं? लोणी. लोणीच. हो. बरं. आता एकूण बघायला गेलं तर अगदी तुम्हाला हाकेच्या अंतरावरती शाळा आहे तुमची, हो. तुम्ही पण येऊन जाऊनच करता. हो. किती महत्वाचं ही शिक्षण संस्था असणे या भागामध्ये, किती महत्वाचं? खूप महत्वाचं आहे. आम्हाला जसं सामान्य लोकांना पुण्यापर्यंत एज्युकेशन घेणं सोपं नाही आहे, कारण की इतकी महागाई वाढली आहे. जिथे मी आता M.Pharm इथे करते तर मला खर्च खूप कमी आहे. तेच जर M.Pharm मी पुण्यात वगैरे केलं तर मला 5 लाखापर्यंत खर्च येईल आणि माझी फॅमिली इतका अफोर्ड करू शकणार नाही. तर ते आमच्या दृष्टीने ही संस्था इथं आहे म्हणून आम्हाला खूप बेनिफिट्स आहे याचे. माझे पप्पा टीचर आहे. कुठं?
प्रवरा. प्रवरामध्येच हो. बरं, म्हणजे पप्पा पण टीचर आणि तुम्ही पण इथे शिकायलाच. हो हा, त्यामुळे काय मग तुमच्या इथं हीच असणार आहे. हो मी LKG पासून इथेच प्रवरातच आहे. LKG पासून इथपर्यंत आहे. हो हा LKG आता M.Pharm पण माझं लास्ट इयर आहे. 6 मंथ राहिले M.Pharm ला. सगळं माझं ह्याच कॉलेजमध्ये झालं, एवढ्याच एरियात. एवढ्याच एरियात झाले. हो त्यामुळे हॅपी आहे इथे सगळे. हॅपी. ठीक आहे दादा, नमस्ते. नमस्कार सर. तुमचं काय नाव? रोहित शिंदे. हा, तुम्ही काय करता? मी लास्ट इयर EBM ला आहे, ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट. आणि तुमचं गाव फत्तेवाद. कुठं आलं ते? कोल्हार फत्तेवाद आपलं कोल्हार. कोल्हापूर बेलापूर रोड. काय महत्वाचं म्हणजे मुलींनी पण प्रतिक्रिया अतिशय महत्वाची दिली. मुली सुरक्षित आहेत का त्यांना विचारलं. हो पण मुलांची काय अपेक्षा आहे? मुलांच्या जी सगळे रूल आहेत ते सगळे आहेत का इथे व्यवस्थित? सर, रूल वगैरे भरपूर चांगले आहे. कधी दबाव लागते काय? नाही नाही, काही तसं नाही. हा. उलट लोणीला शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं सर. पुण्यानंतर लोणीचं नाव घेतलं जातं. सर्व प्रकारचे शिक्षण इथे उपलब्ध आहे. हा. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुसुविधा दिल्या जात्या. हम्म. तसंच डिजिटल आता जे मीडिया डिजिटल वगैरे हे सर्व शिक्षणाचे इथं उपलब्ध केले जाते. कम्प्युटर लॅब्स आहे सर. फ्री शिक्षण दिले जाते. काहींची पैशाची वगैरे फीची अडचण असली तर सर्व प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जाते सर. तुम्हाला कधी आला तसा प्रसंग? हो सर, येईल. साहेबांनी 2021 साली कोरोनाच्या नंतर आमची जवळपास 50% फी माफ केली ती सर. ठीक आहे दादा, नमस्ते. नमस्कार. तुम्ही कुठून आला? मी उमरी बाळापूर. बर, तुमचं काय नाव? मी भूषण भुसाळ. काय करता इथं? सर, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो आपल्या प्रवरा याच्यामध्ये संकुलामध्ये. बर, कुठं आहे ते संकुल? सिनियर PUP कॉलेजला, बाबळेश्वरला. महाबळेश्वर रोडला. हा, तिथे काय नेमकी तिथले काय सोयी सुविधा आहेत? सगळ्या सोयी सुविधा आपल्याला उपलब्ध आहे. फिल्टरचं पाणी आहे, वायफाय सुविधा आहे. सगळा स्टाफ एकदम व्यवस्थित. शिक्षक लोकांची वेळोवेळी मदत होती. आम्हाला फ्री वायफाय वगैरे मिळणं आणि बाकीचे पुस्तकं वगैरे जे आमची पुस्तकं खूप महागाची, जवळपास 1100-1200 रुपयाची एक पुस्तक आहे, ते साहेबांनी आम्हाला एकदम फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आमचा तो बाहेर जाण्याचा खर्च आहे तो वाचलेला आहे. का आम्हाला एकदम कमी फी म्हणजे नाहीच आहे आम्हाला तसं बघायला गेलं तर. पण जर काही लागलं तर त्याला जर आमचा वैयक्तिक खर्च असेल तर तोही साहेबांच्या पदर पण ते करून देतात आम्हाला. मैत्रीण आहे, तिचं आसाम रायफलला सिलेक्शन झालेलं आहे, तर तिचा तिथं राहण्याचा जाण्याचा किंवा तिकीटचा सगळा खर्च साहेबांनी केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तिथे यायला पाहिजे. 100% यायला पाहिजे. ठीक आहे हो, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्याकडून बघायला मिळते. दादा, नमस्ते. नमस्कार. तुमचं काय नाव? प्रसाद कालेकर. तुम्ही काय करता? ABM कॉलेजला आहे तेच. कुठल्या वर्षाला? लास्ट इयर. काय रिझल्ट काय महत्व म्हणजे तुम्ही लास्ट इयरला इथं कसा रिझल्ट शाळेला? कॉलेज विद्यार्थ्यांचं महत्व? कॉलेजकडे हँड्स ऑन लर्निंग खूप चांगल्या पद्धतीने भेटते. म्हणजे आपण प्रॅक्टिकल मधून ज्या गोष्टी शिकतो त्या थेरॉटिकल कधीच शिकू शकत नाही. अशा पद्धतीचं शिक्षण आहे इथे. काय अनुभव काय ते शाळेचा? अनुभव म्हणजे पुणे सिटीमध्ये या गोष्टी भेटत नाही त्या गोष्टी इथे आम्हाला भेटलेल्या आहे शिक्षणामध्ये. तिचं ठरलं तर आत्ताच गणपती उत्सव झाला 2024चा. तो गणपती उत्सव झाला तर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचं गणपती उत्सवामध्ये वर्ड ऑफ गिनीज बुकामध्ये नोंद झाली. ती नोंद तर म्हणजे ना डीजे ना काही, पूर्णपणे भारतीय संस्कृतीला धरून 5000 विद्यार्थ्यांनी त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे सहभाग घेतला होता. त्यानंतरून माई मॅडमच्या म्हणजे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या CO मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आणि आपला एक्सपोचा कार्यक्रम झाला ज्या लोणीमध्ये, तो कार्यक्रम इतका छान झाला. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने म्हणजे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी दिली होती. शिक्षण तर आपण सगळेजण घेतच असतो. शिक्षण घेता घेता व्यवसाय करणार, सगळे शिक्षण घेऊन नोकरी लागत नाही, तर शिक्षण घेतल्यानंतर काही जण व्यवसाय पण करतात. पण तो छोटा असो किंवा मोठा असो, व्यवसाय करताना आलेल्या अडचणी किंवा त्याच्यावर मार्ग कसे काढायचे ते मार्ग एक्सपो मध्ये खूप छान असा खूप अनुभव आला, खूप शिकण्यासारखं भेटलं. सांगायचं ठरलं तर मी पाणीपुरीचा स्टॉल लावला होता. पाणीपुरीचा स्टॉल लावल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेस मी विचार केला पाणीपुरीचा स्टॉल लावायचा आहे, ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो किंवा घरी विचार करायचो पाणीपुरीचा स्टॉल लावायचा आहे, त्यावेळेस विचार खूप छोटा बिझनेस आहे, मला असं वाटायचं खूप छोटा बिझनेस मी कसा करायचा. पण ज्यावेळेस एक्सपोला आल्यानंतर कळालं बिझनेस छोटा असो या मोठा असो, त्याच्यातून आपण मन लावून केलं आणि त्याच्यातून शिकण्यासारखं आणि पॉझिटिव्ह थिंकिंगनी कोणताही बिझनेस केला तो छोटा मोठा नसतो, ते आपल्यावरती अवलंबून असतो बिझनेस कसा करायचा. पूर्ण तुमचा काय व्यवसाय झाला नाही? झाला, खूप झाला. पाणीपुरी म्हणजे पहिल्या दिवशी मला वाटलं होतं म्हणजे 150 प्लेटा पुरेसे होतील, परंतु पहिल्या दिवशी पण मी पण थोडंसं पाठीमागे विचार करून ठेवला होता का परत आणण्याच्या दृष्टिकोनाने, म्हणजे आमच्या 450 प्लेट पहिल्या दिवशी पाणीपुरीचा गेला. दुसऱ्या दिवशी तर मिनिमम 500+ प्लेटा गेल्या. तिसऱ्या दिवशी पाऊस झाल्यामुळे थोडासा, निसर्गाला कोणी हात लावू शकत नाही, त्यामुळे थोडासा मिनिमम आम्ही 6 जण होतो, आम्हाला 6 जणांना प्रत्येक दिवशी 1000 रुपये रोज पडला पूर्णपणे. हो, माणूस काही करू शकतो, काही करू शकतो. कला आणि सगळ्यात महत्वाचं हे फक्त प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्येच विद्यार्थ्यांना मिळू शकतं. मला तर काय वाटत नाही. आणि आमच्या एक्सपो मध्ये मिनिमम 2.5 लाख लोकांनी व्हिजिट दिली पूर्णपणे. हो, लोकांनी व्हिजिट दिली, त्यामुळं खूप छान असं मिळालं. आणि
त्यात सगळे बोलतात की प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था गोरगरिबांची नाही. मला तर वाटत नाही. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आहे ती गोरगरिबांचीच आहे. तुम्ही स्वतः हा आहेत त्याच्या. अशा प्रतिक्रिया खरं तर कॉलेज कट्ट्यावरती बघायला मिळाल्या. खरं तर मस्त वाटलं. आपण आजपर्यंत निवडणूक चालू झाल्यापासून लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय, ग्रामीण भागामध्ये जातोय, त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण नेमकी शिक्षण संस्था कशी आहे आणि चालले कशी हे बघण्यासाठी आपण प्रवरा शिक्षण संस्था आलोय. अनेक भागातले अनेक डिपार्टमेंटचे वेगवेगळे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, विद्यार्थिनी आपल्यासोबत आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुली सुरक्षित आहेत का, तर मुली बेधडकपणे सांगतात की हो आम्ही या ठिकाणी सुरक्षित आहे, सेफ आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोरगरिबांची संस्था किती आहे, तर सगळेच आपल्या इथे गोरगरीब शेतकरी कुटुंबातल्या या ठिकाणी विद्यार्थी दिसले. काही जणांचे वडील शेती, काही जणांचे सांगतात की आमचे पालक मजुरी करतात. तर एकूण त्या ठिकाणी अनुषंगाने बघितलं तर प्रवरा शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. कॅमेरा सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, शिर्डी.